लग्नाच्या पहिल्या रात्री दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमध्ये दाखवतात. आपल्याकडे त्या रात्री आहेराची टोटल मारतात. सरकारी शाळा नको, सरकारी बस नको, सरकारी दवाखाना नको, पण नवरा पाहिजे सरकारी नोकरीवाला. वाग शेंबडे. कावळा चिवताई चिवताई दार उघड. चिमणी थांब माझ्या बाळाला पावडर लावते. कावळा माझ्यासोबत माझी मुलगी पण आहे. बाळ आई पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड. जेवढा आनंद मुलगी पटल्यावर होत नाही तेवढा आनंद कंपनीत लाईट गेल्यावर होतो. अखिल भारतीय MIDC मध्ये काम करणारी संघटना. आईचा हात कीबोर्डमधल्या F5 बटनासारखा आहे. जेव्हा पण कानाखाली पडते रिफ्रेश झाल्यासारखं वाटते. जगातले दोनच व्यक्ती तुम्हाला हँडसम समजतात. एक तुमची आई, दोन कपड्याचा दुकानवाला. साहेब हा शर्ट लई उठून दिसतोय तुमच्यावर. भले साहेबाचं तोंड म्हशीच्या रेडकासारखं का असेना. काळानुसार हॉटेलच्या बदललेल्या पाट्या. एक गावरान पद्धतीने मटण बनवून मिळेल. दोन घरगुती काळ्या मसाल्यातील मटण मिळेल. चुलीवर व मडक्यात शिजवलेले मटण मिळेल. आता काही वर्षांनी अशी पाटी बघायला मिळेल. गारगोटी घासून पेटवलेल्या आगीत भाजलेले अश्मयुगीन चवीचे मटण मिळेल. मालकीन कमळे, मला सारखं वाटतंय की आमचे हे ऑफिसमधल्या दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडले आहेत. मोलकरीण असं नका बोलू बाईसाहेब, ते मला धोका नाही देऊ शकत. जर बायकोने वेळेवर चहा नाही दिला तर अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. उठायचं आणि थेट किचनमध्ये जायचं. आपण आपला बनवून प्यायचा, कटकटच नको. शिक्षक तर मग गण्या, ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध घेतला? गण्या, शर्यत हरलो तरी चालेल, झोप पूर्ण झाली पाहिजे. बायको, तो माणूस केव्हापासून माझ्याकडे टक लावून सारखा पाहत आहे, मी अजूनही सुंदर दिसते म्हणून? नवरा, अगं मी त्या माणसात चांगला ओळखतो. तो इतिहासाचा प्राध्यापक असून त्यास जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे.